नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड या यूट्यूब चॅनलवर. तर काही जिल्ह्यांच्या पोलीस भरत्या पुढे ढकलल्या आहे, त्याबद्दलच एक तुमच्यासाठी अपडेट घेऊन आलो आहे. ती अपडेट आपण सविस्तर बघणार आहोत. आणि अजून एक अपडेट आहे की काही जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला जायला जमलेले नाही, त्यांच्यासाठी अजून एक संधी देण्यात आलेली आहे. ही अपडेट आपण आज सविस्तर बघणार आहोत. तर चला जास्त वेळ वाया न घालवता आपण बघूया. तर सर्वात पहिले इथे बघू शकता की सर्वात पहिली अपडेट आहे ती म्हणजे धाराशिव या जिल्ह्याची. तर धाराशिव या जिल्ह्याची जी पोलीस भरती 21 तारखेला होणार होती, तर ती आता 1/7/2024 म्हणजेच 1 जुलैला होणार आहे. आपण इथे बघू शकता किती उमेदवार होते, 754 उमेदवार. आता हे जे उमेदवार आहे यांचं टायमिंग काय असणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला SMS द्वारे कळवण्यात येईल 1 दिवसाआधी. तर ही होती धाराशिव जिल्ह्याची अपडेट. आता पुढच्या जिल्ह्याची बघूया. तर आता पुढची जी अपडेट आहे ती आहे पुणे लोहमार्ग पोलीस भरती यांच्याकडून. तर आता पुणे लोहमार्ग पोलीस भरतीची जी मैदानी चाचणी ती ऑलरेडी झाली होती, पण ज्या उमेदवारांना जायला जमलं नव्हतं त्यांना अजून एक संधी देण्यात आली. ती म्हणजे 25 तारखेला म्हणजेच उद्या. त्यांनी उद्या सकाळी 5 वाजता मैदानी चाचणीसाठी जायचंय. सर्व कागदपत्र तुम्हाला सोबत न्यायची. कोणकोणते कागदपत्र आहे ते आपण बघणारच आहोत. त्यानंतर पुढची जी अपडेट आहे ती आहे बीड जिल्ह्याची. तर बीड जिल्ह्याची जी पोलीस भरती 24 तारखेला होणार होती ती पुढे ढकलण्यात आली. ती होणार आहे आता 1 तारखेला, 1 जुलैला होणार आहे ती भरती. सकाळी 5:30 वाजता सर्व उमेदवारांनी कवायत मैदान पोलीस मुख्यालय बीड येथे हजर राहायचे. तुमची तिथे मैदानी चाचणी होणार आहे. सर्व डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जायचे सोबत. आता पुढची जी अपडेट आहे ती बघूया. पुढची अपडेट आहे वाशिम जिल्ह्याची. वाशिम जिल्ह्याची देखील जी पोलीस भरतीची मैदानी चाचणी होणार होती ती देखील पुढे ढकलली आहे. तर त्यांची कधी होणार आहे? 26 तारखेला म्हणजेच परवा होणार आहे. सकाळी 5 वाजता तुम्ही हजर राहायचं आहे पोलीस मुख्यालय क्रीडांगण वाशिम येथे. तिथं तुमची मैदानी चाचणी होणार आहे. त्यानंतर पुढची जी अपडेट आहे ती आहे मुंबईतर्फे. तर मुंबई पोलीस भरतीची जी मैदानी चाचणी ती ऑलरेडी झाली होती, पण जे उमेदवार तिथे हजर राहू शकले नाहीत त्यांना देखील एक अंतिम संधी देण्यात आली आहे. त्यांची जी मैदानी चाचणी ती उद्या होणार आहे म्हणजेच 25/6/2024 रोजी. तुम्हाला कोणकोणते कागदपत्र न्यायचे तेही इथं दिलेलं आहे. आणि जे उमेदवार पुणे पोलीस भरतीच्या अंतिम संधीसाठी जाणार आहे त्यांनी देखील हेच कागदपत्र घेऊन जायचे. अशा प्रकारे हे सूचनापत्रक तुम्ही नीट बघून घ्या. हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. सर्व सूचनापत्रक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथून तुम्ही बघून घ्यायचे. तर आता पुढची अपडेट बघूया. पुढची अपडेट आहे ती म्हणजे सोलापूर जिल्ह्याची. आता सोलापूर जिल्ह्याची जी मैदानी चाचणी ती ऑलरेडी झाली होती. काही विद्यार्थ्यांना तिथे हजर राहता आलं नाही. तर ज्यांना हजर राहता आलं नाही त्यांच्यासाठी अजून एक अंतिम संधी देण्यात आली. त्यांची मैदानी चाचणी कधी होणार आहे? ती होणार आहे 25/6/2024 म्हणजेच उद्या होणार आहे. त्या उमेदवारांनी सकाळी 6 वाजता हजर राहायचं आहे. कुठे हजर राहायचं आहे? परेड मैदान पोलीस मुख्यालय सोलापूर शहर इथे त्यांनी जायचं आहे आणि सर्व डॉक्युमेंट सोबत न्यायचे. तर अशा प्रकारे या काही जिल्ह्यांच्या अपडेट होत्या. काही जिल्ह्यांच्या पोलीस भरत्या या पुढे ढकलण्यात आला आहे, तर काही जिल्ह्यांतर्फे अजून एक शेवटची संधी देण्यात आली आहे. तर जे उमेदवार हजर राहू शकले नाही त्यांनी शेवटच्या संधीचा फायदा घ्यायचा आहे. आणि ज्या उमेदवारांची पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली होती त्यांनी अलर्ट राहायचे. त्यांना 1 दिवसाआधी कळवलं जाईल SMS द्वारे की तुमची पोलीस भरती कुठे होणार आहे आणि किती वाजता होणार आहे ते. तर आता ही होती मैदानी चाचणीची अपडेट. आता मैदानी चाचणी झाल्यानंतर तुमचा जो लेखी पेपर होणार आहे त्यासाठी देखील आपण आपल्या चॅनलवर काही MCQचे व्हिडिओज घेऊन येत आहोत. ते तुम्ही नक्की बघा. अशाच वेगवेगळ्या अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि तुमचे जे पण मित्रमैत्रीण पोलीस भरतीची तयारी करत असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही क्युरी असेल, काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा.